एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाल्याची माहिती समोर येते। खडसे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेर गावी खरं तर गेले होते आणि तेव्हाच ही घटना घडल्याची माहिती समोर येते। शिवरामनगरातील खडसे यांच्या बंगल्यात चोरीची घटना घडली। घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जळगाव शहरातील शिवरामनगर भागातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरीची घटना घडल्याने मोठी खळबळ माजली आहे। काही दिवसांपूर्वी मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर देखील दरोड्याची घटना ताजी असतानाच आता जळगावातील या चोरीने पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले। ते एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावातील त्यांच्या घराला कुलूप होतं। या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली आहे। तर घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक जे आहे ते आता घटनास्थळी दाखल झालं असून तपास सुरू आहे। हे दृश्य आपण पाहतोय। शिवरामनगरातील खडसे यांच्या बंगल्यात चोरीची घटना घडली आहे। घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केल्याची माहिती समोर येते। खडसे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेर गावी गेले होते आणि याचाच खरं तर फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरी चोरी केल्याची घटना घडलेली आहे। जळगाव शहरातील शिवरामनगर भागातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरीची घटना घडली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्यासोबत जोडले जात आहेत। तर सुमित, काय सविस्तर माहिती? मेघना, जर बघितलं तर जळगाव शहरातील शिवरामनगर भागात असलेलं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे ज्येष्ठ नेते आहेत, आमदार आहेत एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरीची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती। मात्र या अगोदरही काही दिवसांपूर्वी मंत्री रक्षा खडसे जे आहेत त्यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर दरोडा देखील पडला होता। ते चोर जरी अटकेत असले तरी ही दुसरी घटना आहे। एकनाथ खडसे यांचा जळगाव शहरामध्ये मध्यवर्ती भागात असलेला मुक्ताई बंगला हा जो आहे, या बंगल्यामध्ये पुन्हा चोरीची घटना घडलेली आहे। यावेळेस ही चोरीची घटना झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी ऐरणीवर आलेल्याचं दिसून येत आहे। एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावातील त्यांच्या राहत्या घराला कुलूप होतं। या संधीचा फायदा घेत माफ करा, मी काही क्षणासाठी आपल्याला थांबवते। आपल्यासोबत स्वतः एकनाथ खडसे फोन लाईनद्वारे जोडले जात आहेत। एकनाथजी, स्वागत आहे आपलं लोकशाही मराठीवर। मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे आपल्या घरी चोरीची घटना घडलेली आहे। घटना घडलेली आहे। आता पोलीस आपला आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये। आपली पहिली प्रतिक्रिया कळवा। पहिली काय, आता अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये मुक्ताईला पेट्रोल पंपावर चोरी झाली, त्याकडे मी सांगितलं होतं ते पोलिसांचा जळगाव जिल्ह्यामध्ये धाक राहिलेला नाही। 2 नंबरचे धंदे वाढले, हप्ते घेण्यामध्ये पोलीस मजबूर आहे। त्यामुळे सर्वसाधारण माणसांचा जान मालची रक्षा करण्यामध्ये पोलीस अपयशी ठरलेले आहे। एक आपल्या घरची चोरी सोडून घ्या, पण अनेक ठिकाणी अलीकडच्या खंडामध्ये चोऱ्या आणि दरोडे झाले, प्रमाण वाढत आहे। तिथले मंत्री वगैरे सगळे टिंगलटवाडी करण्यामध्ये मशगूल आहे। मात्र एकनाथजी, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्यासारखे जनप्रतिनिधी जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। आपला संशय आहे का कुणावर? तर एकनाथजी खडसे यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये। मात्र या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय ती म्हणजे जळगाव शहरातील शिवरामनगर भागातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरीची घटना घडलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच परिसरात मोठी खळबळ माजली आहे। स्थानिक नेते टिंगलटवाळक्या करण्यात व्यस्त असल्याचा आरोप याच निमित्ताने पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।